कारण राष्ट्रीय महिला आयोगानं निदा खान हिच्या संदर्भात एक महत्त्वाचा अहवाल दिलाय आणि टीसीएसच्या प्रकरणामध्ये निदा खान हिची देखील महत्त्वाची भूमिका असल्याचा ठपका या अहवालामधून ठेवण्यात आलाय। राष्ट्रीय महिला आयोगानं हा 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला। निदा खाननं इतर आरोपींसह महिलांचा देखील छळ केला असा उल्लेख या अहवालामध्ये आहे। जाळ्यात अडकलेल्या मुलींना निदा खान धार्मिक शिकवण द्यायची असाही उल्लेख या अहवालामधून करण्यात आलाय। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। वेदांत, एकीकडे एमआयएम मधून ज्यावेळेला निदा खान हिची पाठराखण केली जात होती आणि असं असताना निदा खानवरती हा ठपका ठेवला जातोय। राष्ट्रीय महिला आयोगाने मागच्या महिन्यात 2 दिवस जे नाशिकचं टीसीएस युनिट आहे तिथे जाऊन चौकशी केली आणि या चौकशीमध्ये काही तक्रारदार महिला, त्यासोबत तिथले अधिकारी, पोलीस अधिकारी या सगळ्यांचे जबाब घेतले आणि त्यानंतर हा सगळा 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागच्या आठवड्यात सादर केला। यामध्ये काल एक प्रेस नोट आली आणि प्रेस नोटमध्ये काही महत्त्वाची जी नावं आहेत त्यामध्ये निदा खानचं नाव नव्हतं, मात्र ज्यामध्ये आपण माहिती खोलवर जाऊन घेतली त्यामध्ये 50 पानी जो अहवाल आहे त्यामध्ये निदा खानचं नाव आहे। निदा खानची एक विशेष भूमिका, वेल डिफाइंड रोल या निदा खानचा या सगळ्या प्रकरणामध्ये होता असं म्हटलं गेलेलं आहे। शिवाय जे आरोपी आहेत ज्यामध्ये तौफिक आपण बघितला किंवा मग दानिश आणि रजा मेनन या आरोपी सोबत निदा खानचा रोल हा होता की इतर जे 3 आरोपी होते ते धर्माच्या जाळ्यात मुलींना अडकवायचे आणि त्यानंतर धर्माची शिकवण देणं किंवा धर्मातील प्रथा समजून सांगण्याचं काम हे निदा खानचं होतं असं जी मुख्य तक्रारदार महिला आहे त्यासोबतच इतर काही तक्रारदार महिलांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे या सगळे जबाब नोंदवलेले आहेत आणि त्यामुळे निदा खानचा रोल नेमका काय होता हे राष्ट्रीय महिला आयोगाच्या या सगळ्या अहवालामधून समोर आलेलं आहे। यामध्ये एक प्रकारे नियंत्रण आणि दबाव या 3-4 आरोपींचा होता आणि त्यामुळे कोणीही तक्रारदार महिला समोर येऊन सांगत होती आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण जे नोंदवलं, जे अहवालामध्ये समोर आलं, पॉस्टची जी इंटरनल कमिटी होती जी पुण्यात आहे त्या कमिटीने नाशिकमध्ये जाऊन आतापर्यंत म्हणजे मागील काही महिन्यांपासून एकदा सुद्धा भेट या टीसीएस नाशिक युनिटला दिली नव्हती। त्यामुळे ज्या महिला तक्रार करू इच्छितात किंवा ह्या तक्रारी ज्या आहेत त्या पॉश कमिटीकडे समोर आलेल्या नाहीत आणि पॉशची जी इंटर कमिटीचे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा हे राष्ट्रीय महिला आयोगाच्या या सगळ्या चौकशीमध्ये मान्य केलेलं आहे की आम्ही मागील काही महिन्यांपासून नाशिकचं जे टीसीएस युनिट आहे तिथे भेट दिली नव्हती आणि त्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे तो आमच्या समोर आला नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यामुळे टीसीएसचं जे नाशिक युनिट आहे त्यावर जर ताशेरे मारलेले आपल्याला या अहवालामध्ये पाहायला मिळत, मात्र निदा खानचा एक विशेष रोल होता आणि तो रोल धर्माची शिकवण देणं, प्रथा समजून सांगणं हा होता असं या तक्रारदार महिलांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या ज्या सदस्य आहेत ज्या सगळ्या या चौकशी करत होत्या त्यांच्यासमोर या जबाबामध्ये मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अगदी यामिनी, वेदांत, खरं तर वेगवेगळे पैलू आहेत या एकूणच घटनेला, म्हणजे फक्त धर्मांतर नाही तर महिला अत्याचाराचा देखील या सगळ्यामध्ये समावेश आहे। ज्या पद्धतीनं धर्माची शिकवण निदा खान देत होती त्यासोबतच आरोपींना महिला अत्याचाराच्या प्रकरणामध्ये हिनं कशी कशी मदत केली आहे? जे अहवालामध्ये आहे त्यामध्ये एकतर दबाव टाकला जायचा, त्यासोबतच जे इतर धर्मासंदर्भात हिनवलं जायचं आणि जसं तू म्हणाली की महिला अत्याचार, तर महिला अत्याचारामध्ये एक प्रकारे दबाव टाकून किंवा एक प्रेशराईज करून या महिलांचा अत्याचार केला जायचा आणि ज्यावेळी या सगळ्याची चौकशी 2 दिवस राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी केली त्यावेळी या तक्रारदार महिलांनी सांगितलं की हे जे 3 आरोपी आहेत तौफिक त्यासोबत इतर जे 2 आरोपी आहेत ते तर धर्माच्या जाळ्यात ओढायचे, हिनवलं जायचं, मात्र या सगळ्या संदर्भात तक्रार कोणाकडे करायची हेच या महिलांना माहीत नव्हतं किंवा एका दबावामध्ये त्या होत्या आणि यामध्ये निदा खान या आरोपींना एक प्रकारे मदत करायची, कारण धर्माची शिकवण मग कशा प्रकारे या धर्मामध्ये प्रथा आहेत किंवा या धर्माची शिकवण नेमकी काय आहे हे समजून सांगण्याचं काम या निदा खानचं होतं आणि त्यामुळे हे सगळं रेकॉर्डवर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालामध्ये आलेलं आहे। त्यामुळे निदा खानचा नेमका रोल काय होता, एकीकडे पोलीस तर तपास करत आहेत, मात्र राष्ट्रीय महिला आयोगाने जे काही चौकशीतून समोर आलेलं आहे त्यावर आता नेमकं गृह विभाग काय कारवाई करणार किंवा मग जे प्रकरण कोर्टात सुरू आहे यामध्ये या आयोगामध्ये जे काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यानंतर निदा खानचा स्पष्ट रोल, वेल डिफाइंड रोल असं म्हटलेलं आहे। त्यामुळे हा डिफाइंड रोल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालातून समोर आलेला आहे आणि त्यानंतर आता
निदा खानची कशा प्रकारे चौकशी होते हे बघावं बरं. लागेल. वेदांत, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर या अहवालामध्ये नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया. टीसीएस प्रकरणामधल्या इतर आरोपींएवढीच निदा खानची भूमिका मोठी आहे. इतर आरोपींसह निदा खानने मुलींचा कसा छळ केला हे देखील अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. निदा खानवरती संपूर्ण प्रकरणामध्ये महत्त्वाची विशेष जबाबदारी देण्यात आली होती. दानिश, तौफिक, रजा मेनन हे सगळे मुलींना अडकवायचे आणि यानंतर निदा ही या मुलींना धार्मिक शिक्षण द्यायची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.